गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मंत्री हसन मुश्रीफांचा मुलगा गोकुळचे अध्यक्ष असताना त्यांनी तूप, लोणी आणि दूध पावडरसाठी हे सर्टिफिकेट घेतलं होतं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोकुळला हलाल सर्टिफिकेटची नेमकी गरज काय पडली असा सवाल उपस्थित झाला या निमित्तानं। आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर जोडले गेलेले आहेत। रणजित, भारतामध्ये हलाल सर्टिफिकेटची सक्ती नसताना सुद्धा दुधासारख्या उत्पादनांवर हलाल सर्टिफिकेट घेण्याची गरज काय पडली? खरं तर गोकुळची निवडणूक जवळ आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरच आता हे हलाल सर्टिफिकेट जे गोकुळचे माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांनी घेतलेलं आहे ते आता बाहेर पडलेलं आहे। राजकीय कोंडी करण्यासाठी हे सर्टिफिकेट बाहेर काढण्यात आलेलं आहे का, ही पहिली चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। दुसरी गोष्ट, हलाल सर्टिफिकेट जर पाहिलं तर आपण आखाती देश आहेत किंवा इतर देशांमध्ये घेतलं जातं बिझनेससाठी। भारतामध्ये हे घेण्याचं मूळ कारण की मुस्लिम ग्राहक जे आहेत त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे घेतलेलं आहे का, हा प्रश्न निर्माण होतो। त्यानंतर आपले ग्राहक मुस्लिम आणि इतर असतील तर आपण जे पदार्थ विकतो किंवा वितरित करतो त्यामध्ये डुकराचं मांस, अल्कोहोल किंवा इतर पदार्थ आहेत का, याचं सर्टिफिकेशन होण्यासाठी किंवा हे नाही आहे असं संबोधण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हलाल सर्टिफिकेट आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत। पण जर भारतामध्ये बिझनेस करायचा असेल तर हलाल सर्टिफिकेट लागतं का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं समोर आलेला आहे। आता प्रश्न असा आहे की महायुतीमध्ये जरी हसन मुश्रीफ असले तरी त्यांची एका बाजूने कोंडी करण्यात येते आणि गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे असे मुद्दे काढून त्यांना अडचणीत आणलं जात आहे असा एक मतप्रवाह सध्या कोल्हापुरामध्ये सुरू झालेला आहे। आता गोकुळमध्ये ज्यांनी अनेक याचिका दाखल केलेल्या आहेत ते प्रकाश बेलवलकर यांनी हे सर्टिफिकेट बाहेर आणल्यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत वाद जो आहे तो समोर येताना आपल्याला दिसतोय आणि या सर्टिफिकेटच्या निमित्ताने गोकुळचे जे चालवतात हसन मुश्रीफ असतील त्यांचा मुलगा जो आहे नावेद मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न सुद्धा या निमित्तानं समोर आलेले आहेत। जी, धन्यवाद रणजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिलंय गोकुळच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट नेमकं का देण्यात आलं आणि हे सर्टिफिकेट आता निवडणुकांच्या तोंडावर बाहेर काढून मुश्रीफांची कोंडी करण्यात येते का, हा महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। गोकुळच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट देण्यात आलेलं होतं। यावेळेस मुश्रीफांचा मुलगा ज्यावेळेस अध्यक्षस्थानी होता त्यावेळेस दूध, लोणी, तूप या सर्व उत्पादनांवर हलाल सर्टिफिकेट घेण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।